पोलीस भरती 2026 ची तुम्ही तयारी करत होतात, परंतु आता लेखी लवकरच होणार आहे. पुढच्या हप्त्यातच लेखी होणार आहे. तारीख आलेली आहे. काय आहे तारीख तर बघा, पोलीस भरती 2025-26 ची तुम्ही तयारी करत असाल तर 15 मार्च रोजी पेपर आहेत बऱ्याचशा जिल्ह्यांचा. काही जिल्ह्यांचे अजूनही ग्राउंड चालू आहे, परंतु ज्या जिल्ह्यांचे पेपर चालू आहेत त्यांनी आता खूप महत्वाचं आहे की लेखीवर लक्ष ठेवणे. लेखीमध्ये काय आहे तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता खूप महत्वाचे विषय आहेत. स्कोरिंग विषय आहे. जर तुम्हाला गणित चांगल्या पद्धतीने जमलं तर तुमचा स्कोर चांगल्या पद्धतीने वाढणार. आज आपण पाहणार आहोत अतिसंभाव्य प्रश्न पीवायक्यू मध्ये कशा पद्धतीने विचारलेले आहे, 2024 मध्ये कशा पद्धतीने विचारलेले आहे ते प्रश्न पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा, इथं तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर होतील. बघा कसे प्रश्न विचारले जातात. पहिल्याचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा, ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे, तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा या प्रश्नाचे ऑप्शन इथे दिलेले आहेत, तुम्हाला सोडवायचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, तर ताशी वेग दिलेला आहे, आपल्याला वेळ काढायचा आहे. तर एकूण अंतर किती आहे 300. ओके, याच्या छेदात घ्यायचा ताशी वेग 72 गुणीला 18/5. नेहमी 18 ने गुणणार आपण, 18/5 ने गुणणार. तर बघा आता काय करणार, भाग जिथं जातो तिथं भाग द्यायचा आहे. तर 18 एका 18, 18 चौक 72, 5 एक 5, 5 सख 30. हा शून्य कट करा, इथे लिहा. उरलं किती आहे तर 60 अंशात उरलेला आहे, छेदात 4 उरले आहे. तर याला भाग दिलं 4 एक 4, 15 चौक 60 म्हणजे 15 सेकंद लागतील. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता आपण समोरचा प्रश्न पाहूया. दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे, ह्याही प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा आहे. कारण हा प्रश्न जे आहे वैवारीवर सुद्धा येतो आणि हा प्रश्न जो आहे गुणोत्तर प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/11 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, सोडवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर दिले. पहिली संख्याला ए म्हणतो मी, दुसऱ्या संख्येला बी म्हणतो. याचे गुणोत्तर आहे 5/11. जर इथं फरक म्हटलेला आहे, फरक जर आपल्याला म्हटलं तर याचा फरक घ्यायचा आहे. कितीचा आहे तर याच्यातला फरक आहे 6चा. 6चा फरक आहे. याला एक्स मध्ये जरी कन्वर्ट केलं तरी चालते. ओके, 6x करा त्याला. आता यांचा जर फरक आहे किती आलेला आहे तर 6x बरोबर 90 हा याचा फरक आलेला आहे. तर इथं बघा हे 6x गुणाकारात तिकडे गेल्यावर भागाकारात जातील. तर 90 भागीला 6, 15 x ची किंमत येईल. x ची किंमत जर 15 आली तर तुम्हाला विचारलं काय लहान संख्या कोणती. याला ही लहान गुणोत्तर आहे, याला भागायचं गुणायचं आपल्याला 15 ने. 15×5 = 75 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जर तुम्हाला असं विचारलं असतं मोठी संख्या कोणती तर 15 गुणीला 11 केलं असतं, 165 आलं असतं. परंतु आपल्याला इथं लहान संख्या विचारली. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मग यामध्ये तुम्हाला दोन संख्यांचा फरक बी विचारू शकते, काही विचारू शकते. ओके, समोर जाऊया. समोरचा प्रश्न पाहूया. तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ABC यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोडवायचा आहे. कसं सोडवणार आहोत बघा, इथं ABC दिलेले आहे, A, B आणि C यांचा एकूण झालेला नफा किती आहे तर 7,200 नफा आहे. लक्षात घ्या 7,200 काय टोटल नफा आहे. त्यांचे गुणोत्तर दिलेले आहे 2, 3, 4. ओके, एकूण आहे. एकूण जर असेल तर आपण काय करणार, याची बेरीज करणार. किती येणार आहे याची बेरीज बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. ह्या 9 ने याला भागणार. 9 ने भागला 9 1 9, 9 8 72. हे 2 शून्य कट केले, इथं लिहिले.
आता आपल्याला विचारलेला काय आहे, तर बीचा वाटा किती, बीचं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. तर या 800 ना आपण 3 ला गुणणार. ओके, 20 20 8 त्रिक 2400. 2400 काय असेल त्याचा, तर 2400 काय असेल, बीचा वाटा असेल. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करा. चॅनलवर नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. समोर चौथा प्रश्न पाहूया. 3 बहिणींच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे. त्यांचे वय अनुक्रमे 2, 3, 5 आहे. तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती, असाही प्रश्न थोडासा फिरवला जातो. बघा, गुणोत्तर प्रमाण ज्याचं चांगलं झालेलं आहे तो या प्रश्नाचं सहज उत्तर सोडवतो. बघा, 3 बहिणी आहे. एकेचं नाव मी घेतो ए, एकेचं नाव घेतो बी, एकेचं नाव घेतो सी, तुम्हाला समजण्यासाठी. यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, तर 2, 3, 5 आहे. जर तुम्हाला सरासरी दिली, सरासरी गुणिला एकूण संख्या म्हणजे एकूण संख्येची बेरीज भेटते. सरासरी 20 आहे. याला गुणिला 3 व्यक्ती आहे म्हणून 3 न एकूण संख्या किती आहे, 3 आहे. 20 त्रिक 60 जी आहे ही त्यांची बेरीज येईल. काही बेरीज येईल वयांची. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, बेरीज झाली ती वयाची. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले तर आजचं वय काढायचं आहे. यानं काय करणार, आपण त्याला भागणार. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10. या 60 ला जर आपण 10 न भागलं तर काय भेटणार आहे आपल्याला, 6. ही एक्स ची किंमत भेटेल 6. एक्स बरोबर आपल्याला भेटलं 6. आता कोणाचं वय विचारलं, सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय. मग याला गुणिला 6 करा. सर्वात लहान हे गुणोत्तर आहे. साइन दोन्ही 12. हे आजचं वय झालं. यामध्ये 5 प्लस केलं तर 5 वर्षानंतरचं वय मिळते 17 वर्ष. 17 वर्ष असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रश्नाला सहज काढू शकता. फक्त तुम्हाला एक्स ची किंमत काढता आली पाहिजे. समोरचा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न काय म्हटलेला आहे, 1200 चे 12% बरोबर 400 चे किती टक्के, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग आता काय करणार आपण, हे 1200 आहे गुणिला 12 छेदात 400 घेणार. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 4 1 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36% होतात. 36% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्याही विद्यार्थ्यांचा पेपर असेल 15 तारखेला त्यांना हार्दिक शुभेच्छा. चांगला पेपर जाओ. या वर्षी तुम्ही जे पाहिलेले स्वप्न आहेत ते पाहिलेले स्वप्न तुमचे पूर्ण हो. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊ. या वर्षी तुमच्या अंगावर भरभरून गुलाल पडो. हेच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.